ओके, तर पहा आपण पाहिलं होतं की जे काही हिस्ट्रीमध्ये जे सायंटिस्ट आहेत ते पाहिले आणि त्यांचं सालही पाहिलेलं आहे. त्यांनी किती किंगडम मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं हे पण आपण पाहिलं. पण त्या अगोदर मी पुन्हा एकदा सांगते, स्टेप बाय स्टेप सांगते. 1735 मध्ये कोणता शास्त्रज्ञ होता? कार्ल लिनियस. याने क्लासिफिकेशन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 2 किंगडम्स मध्ये केलं आणि ते कोणते? व्हेजिटेबिलिया अँड अॅनिमेलिया. त्यानंतर सेकंड सायंटिस्ट आलेला आहे पहा किती साली? इन 1866 मध्ये हॅकेल हा सायंटिस्ट आहे आणि याने क्लासिफिकेशन लिव्हिंग वर्ल्डचं 3 किंगडम्स मध्ये केलेलं आहे. ते कोणते? प्रोटिस्टा, प्लांट्स अँड अॅनिमल्स मध्ये. ठीक आहे. यानंतर पहा त्यापुढे एक सायंटिस्ट आला 1925 मध्ये. चॅटन हा सायंटिस्ट आहे आणि याने क्लासिफिकेशन लिव्हिंग वर्ल्डचं 2 किंगडम्स मध्ये केलं. ते कोणते? प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक मध्ये. ओके. देन पहा त्यानंतर पुन्हा एक सायंटिस्ट आला 1938 मध्ये आणि हा कोणता आहे? कोपलँड. या कोपलँड सायंटिस्टने लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन जे आहे हे 4 किंगडम मध्ये केलेले आहे. ते कोणते 4 किंगडम्स आहेत? मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड अॅनिमल्स. आणि त्यानंतरचा जो सायंटिस्ट आहे पहा हा आहे रॉबर्ट विटॅकर. याने लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन 5 किंगडम्स मध्ये केलेले आहे आणि हे 5 किंगडम्स कोणते? मी ओझरत तुम्हाला सांगते. मोनेरा, प्रोटिस्टा, त्यानंतर फंगी, प्लांट्स अँड अॅनिमल्स अशा 5 किंगडम्स मध्ये काय केलेलं आहे? लिव्हिंग वर्ल्डचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि याविषयीच आपल्याला माहिती पाहिजे आता. तर पहा यामध्ये आपल्याला काय सांगता येईल? हा जो काही रॉबर्ट हार्डिंग विटॅकर, हा विटॅकरचं फुल नेम काय आहे? रॉबर्ट हार्डिंग विटॅकर. आणि हा एक अमेरिकन इकॉलॉजिस्ट आहे आणि याचा जो कालावधी आहे हा किती आहे? 1920 to 1918 चा कालावधी आहे. या कालावधीमध्ये त्याने स्वतःचं संशोधन कंप्लीट केलं. म्हणजे 1920 ला त्याने काय केलं? हे जे काही क्लासिफिकेशन आहे हे केलेलं आहे. मग यामध्ये पहा इन 1969 मध्ये, मग 1969 मध्ये याने काय केलं रे? ही डिव्हायडेड लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 ग्रुप्स. या रॉबर्ट विटॅकरने जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आहे हे किती ग्रुप्स मध्ये केलेलं आहे? 5 ग्रुप्स म्हणजे 5 गटांमध्ये केलेलं आहे. आणि यावरूनच त्यांची क्रायटेरिया निर्माण झालेली आहेत. पहा कशाचे? विटॅकर्स. आपण त्याला विटॅकर्स क्रायटेरिया म्हणून क्लासिफाय यूज फॉर क्लासिफिकेशन. म्हणजे सजीवांचं वर्गीकरण करण्यासाठी या 5 ग्रुप्सच काय केलेला आहे? विटॅकरने यूज केलेला आहे. मग हे 5 क्रायटेरिया काय आहेत? जे की कशासाठी यूज केलेलं आहे त्यांनी? क्लासिफिकेशन करण्यासाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. तर पहा हा आपण फर्स्ट स्टेप बाय स्टेप पाहू. जो फर्स्ट क्रायटेरिया आहे हा आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे काय? पेशींची जटिलता. आता या पेशींची जी काही जटिलता आहे यामध्ये आपल्याला काय सांगता येतं पहा? प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. म्हणजे यामध्ये कोणते टाइप्स येत असतात हे तुम्हाला लक्षात येणं आवश्यक आहे. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर म्हणजे पेशीमय जी रचना आहे यामध्ये जटिलता कशी निर्माण होते, तर कशामध्ये आपल्याला दिसून येते? त्याची टाइप्स कोणते? प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? आदिकेंद्रकी. आणि युकॅरियोटिक म्हणजे काय? दृश्य केंद्रकी. हे काय त्याचे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चरचे टाइप्स आहेत. कोणते 2 टाइप्स कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चरचे? प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. देन पहा सेकंड क्रायटेरिया जो आहे विटॅकरचा आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे सजीवांमधील सजीवांमधील जटिलता आपण सांगू शकतो. मग आता या सजीवांमधील किंवा सजीवांचा प्रकारही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर यामध्ये कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम सजीवांच्या प्रकारामध्ये आपल्याला काय सांगता येतात? कोणते आहे सजीवांचे प्रकार? युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. सजीवांमध्ये 2च प्रकार असतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. म्हणजे एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. हा त्याचा काय झाला? सेकंड क्रायटेरिया झालेला आहे विटॅकरचा क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. त्यानंतर पहा थर्ड जो क्रायटेरिया आहे हा आहे न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषणाचा प्रकार.
आता पोषणाचा प्रकार कोणता आहे बरं, म्हणजे सजीवांचं पोषण जे आहे हे कोणत्या मार्गाने घडून येतं, तर त्याचे टाइप्स कोणते, प्लांट्स. आता पहा, प्लांट्स, फंगी अँड अॅनिमल्स. प्लांट जे आहेत, प्लांटचं पोषण कशाद्वारे होतं, ऑटोट्रॉपिक, म्हणजे कसे असतात हे, स्वयंपोषी असतात. म्हणजे स्वयंपोषी म्हणजे हे काय करतात रे, फोटोसिंथेसिस करत असतात, म्हणजे प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजेच मेक देअर ओन फूड. ते काय करत असतात, प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि स्वतःची पोषण तत्वे मिळवत असतात. त्यानंतर सेकंड आहे पहा, फंगी. फंगी हे काय, सॅप्रोफायटिक आहे, मृतोपजीवी असतात हे. आता हे सॅप्रोफायटिक कशामुळे, पहा कशामुळे आहेत ते, बिकॉज ऍब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स, म्हणजे जे मृत पावलेले सजीव आहेत तर त्यावरती हे काय करत असतात, त्यांचं श्वसन करत असतात किंवा त्या सजीवांवरती हे फंगी जे आहेत हे जगत असतात. म्हणजे जे काही मृत पावलेले सजीव असतात ते हळूहळू कुजले जातात, हे आपल्याला माहितीये. म्हणजे हे कुजवण्याचं काम कोण करत असतं, हे फंगी करत असतात. का, कारण की हे कसे असतात, सॅप्रोफायटिक म्हणजे मृतोपजीवी असतात. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि लास्ट आहे पहा, मोर न्यूट्रिशन मधलं, तर ते आहे अॅनिमल्स म्हणजे प्राणी. आता हे प्राणी कसे आहेत बरं, हेट्रोट्रॉपिक आहेत. हे तर आपल्याला माहिती आहेत की सजीव काय आहेत, परपोषी असतात, म्हणजे दुसऱ्यांवरती जगत असतात. आपणही आहोत, आपण मानवही आहोत. आता मानव काही स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं का, हा तुम्ही म्हणता बाबा, हा आपण स्वयंपाक करतो, भाजी करतो, मग हे आपण स्वतःचं अन्न हे स्वतः करत असतो. परंतु असं नाही, जसं की सजीव वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषणामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, तसं आपल्याला तयार करता येतं का, नाही. आपण काय करतो, भाजीपाला आणतो किंवा एखाद्या सजीवांवरती जगत असतो, म्हणजे मीट, एग्ज वगैरे खात असतो. हे काय, म्हणजे आपण ऍक्च्युअल मध्ये कशावरती डिपेंड असतो, अदर ऑर्गॅनिझम म्हणजे दुसऱ्या सजीवांवरती अवलंबून असतो. आणि त्यामुळेच आपल्याला अॅनिमल्सला काय म्हणतात रे, हेट्रोट्रॉपिक. अँड इजेशन म्हणजे भक्षण, आपण काय करत असतो, त्या सजीवांचं भक्षण करत असतो. ठीक आहे. देन पहा, फिफ्थ जे काही क्रायटेरिया तो विटॅकरचा, तो आहे लाईफस्टाईल, म्हणजे जीवनशैली कशी असते, जीवनशैली ही कशी, जीवनशैलीचे कोणते प्रकार आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर पहा, प्लांट जे असतात, प्लांटची जीवनशैली कशी आहे, ते काय, प्रोड्युसर आहेत, म्हणजे उत्पादक आहेत. हे मेक देअर ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यामुळे प्लांट्स हे काय सांगितलेले, प्रोड्युसर सांगितलेले आहेत. त्यानंतर आहे पहा अॅनिमल्स. अॅनिमल्स म्हणजे प्राणी. हे काय, कन्झ्युमर आहेत. कन्झ्युमर म्हणजे काय, भक्षक आहेत, म्हणजे हे दुसऱ्यावरती काय करत असतात, अवलंबून असतात. त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो, कन्झ्युमर्स असं म्हणत असतो. आणि फंगी हे कोण आहेत, डिकम्पोजर्स, म्हणजे विघटक म्हणून आपण त्यांचा यूज करत असतो फंगीचा. म्हणजे एखाद्या प्राणी मृत पावलेला आहे, डेड ऑर्गॅनिझम, तर यांना डिकम्पोज करण्यासाठी, विघटन करण्यासाठी या फंगींचा यूज केला जातो. आलंय लक्षात. आणि यानंतर लास्ट क्रायटेरिया पहा, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे आपण सांगू शकतो वर्णकहीनता. पहा काय सांगता येईल आपल्याला, वर्गानुवंश संबंध. आता हे वर्गानुवंश संबंध काय, त्याचे टाइप्स कोणते, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, म्हणजे आदी केंद्रकापासून ते दृश्य केंद्रकीपर्यंत, आणि युनिसेल्युलार टू मल्टीसेल्युलार, म्हणजे एकपेशीय सजीवांपासून ते बहुपेशीय सजीवांपर्यंत. हे काय येतं, आपले जे काही 5 क्रायटेरियाज ऑफ विटॅकर यूज बाय क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे लक्षात ठेवायचे. पहा कोणते 5 क्रायटेरिया आहेत, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, त्यामध्ये प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, त्यामध्ये युनिसेल्युलार अँड मल्टीसेल्युलार टाइप्स आहेत, मोड ऑफ न्यूट्रिशन, यामध्ये प्लांट्स ऑटोट्रॉपिक असतात आणि हे कसे असतात, फोटोसिंथेटिक, फंगी सॅप्रोफायटिक, आणि हे काय करतात, ऍब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. अॅनिमल्स हे कसे असतात, हेट्रोट्रॉपिक अँड इजेशन. देन लाईफस्टाईल आहे पहा त्यांची, प्लांट्सची प्रोड्युसर, अॅनिमल्सची कन्झ्युमर्स, फंगीची डिकम्पोझर्स, आणि लास्ट आहे पहा फायलोजेनेटिक रिलेशनशिप, यामध्ये प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक आणि युनिसेल्युलार टू मल्टीसेल्युलार. These are the 5 criteria of Whittaker used in classification of organism.
सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलेलं असेल हे 5 क्रायटेरिया काय आहेत. मग आता आपल्याला ह्या क्रायटेरियावरूनच 5 किंगडम सिस्टीमचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं हे आपण एका चार्टद्वारे पाहून घेऊ की जे काही 5 किंगडम्स आहेत सिस्टीम मधले संस्थेमधले तर त्याचं क्लासिफिकेशन जे आहे कसं झालेलं आहे हे आपण एकदा पाहून घेऊ. एवढं तुमच्या लक्षात आलेलं असेल. हा चार्टही जो मी सांगणार आहे हाही लक्षात ठेवायचा आहे. यावरती आधारित क्वेश्चन विचारतात पहा तुम्हाला परीक्षेला. ठीक आहे, पहा आता आपल्याला काय करायचंय लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे काही 5 किंगडम्स मध्ये क्लासिफिकेशन कसं होतंय हे आपल्याला पाहायचंय. कशाचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पहा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इनटू 2 ग्रुप्स. आता हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन जे आहे हे 2 गटांमध्ये झालेलं आहे. तर हे 2 गट कोणते आहेत ते लक्षात ठेवायचे. पहा कोणते आहेत? प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक्स. प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. आले लक्षात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक्स म्हणजे आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. प्रोकॅरियोटिक्स असं म्हटलं तरी पण चालेल. प्रोकॅरियोटिक्स अँड युकॅरियोटिक्स. आता पहा हे जे काही प्रोकॅरियोटिक्स मध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स येत असतात रे? युनिसेल्युलर. प्रोकॅरियोटिक मध्ये कोणते येतात? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स येतात. म्हणजे जे एकपेशीय प्राणी आहेत हे कशामध्ये येतात? प्रोकॅरियोटिक्स मध्ये येत असतात. तर युकॅरियोटिक्स मध्ये पहा दोन्ही पण येत असतात. युकॅरियोटिक्स मध्ये दोन्ही पण येत असतात. ते कोणते आहेत? युनिसेल्युलर ऍज वेल ऍज मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मल्टी सेल्युलर. पहा आता यामध्ये जे काही युनिसेल्युलर आहे तर यामध्ये कोणता किंगडम येतो हे लक्षात घ्यायचे तुमच्या. किंगडम यामध्ये येतो मोनेरा. किंगडम मोनेरा हा कशामध्ये येतो? युनिसेल्युलर जो आहे या ऑर्गॅनिझम मध्ये. तर पहा युनिसेल्युलर जे युकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर आहे तर या प्रोकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर मध्ये किंगडम प्रोटिस्टा येत असतो. कोणता किंगडम आहे? हा सेकंड किंगडम आहे. पहा किंगडम सेकंड आहे. कोणता आहे? प्रोटिस्टा. त्यानंतर आता आपल्याला कोणते किंगडम पाहायचे रे? मल्टीसेल्युलर मध्ये येणारे किंगडम्स पाहायचे आहेत. आता 2 किंगडम तर झाले. फर्स्ट कोणता झालाय? मोनेरा. आणि सेकंड कोणता झाला रे? प्रोटिस्टा झाला. आता मल्टीसेल्युलर मध्ये कोणते किंगडम्स येत आहेत? 3 किंगडम्स येत आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट आहे पहा किंगडम. थर्ड आहे फंगी. कोणता आहे? फंगी. त्यानंतर सेकंड किंगडम आहे प्लांटी. आणि फोर्थ किंगडम आहे म्हणजे 5th किंगडम आहे ॲनिमेलिया. ॲनिमेलिया. असे काय आहेत? 5 किंगडम्स पडलेले आहेत. ठीक आहे, लक्षात आलेलं असेल तुमच्या 5 किंगडम्स. तर फर्स्ट जो आहे प्रोकॅरियोटिक्स मध्ये युनिसेल्युलर त्यामध्ये किंगडम फर्स्ट येतो मोनेरा. सेकंड आहे युकॅरियोटिक मध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये किंगडम येतो प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलर मध्ये 3 किंगडम्स येतात. तो कोणता? फर्स्ट आहे फंगाय.
सेकंड आहे प्लांटी अँड फिफ्थ आहे अॅनिमेलिया. तर पहा, ज्यावेळेस आपण फंगी घेत असतो तर त्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम कॅन नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. फंगीमध्ये काय होतं रे, सेल वॉल म्हणजे त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये सेल वॉल असतो, पेशी भित्तिका असते, परंतु हे काय परफॉर्म करत नाही, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करत नाहीत. तर प्लांटीमध्ये पहा, सेल वॉल आर प्रेझेंट अँड ऑल्सो दे परफॉर्म द फोटोसिंथेसिस. यामध्ये पेशी भित्तिका पण असते आणि हे काय परफॉर्म करतात, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण करत असतात. तर अॅनिमेलियामध्ये नो सेल वॉल म्हणजे सेल वॉल पेशी भित्तिका नसते अँड दे डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस आणि हे प्रकाश संश्लेषण करत नाहीत. हे त्याचे काय आहेत, वैशिष्ट्य आहेत. फंगीचं काय सांगितलं मी, सेल वॉल आर प्रेझेंट बट दे डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. सेकंड प्लांटीचं काय, सेल वॉल आर प्रेझेंट अँड दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. आणि याचं क्रायटेरिया काय, कॅरेक्टर काय सांगता येतं आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक, दे डू नॉट हॅव सेल वॉल अँड दे डू नॉट परफॉर्म photosynthesis. This is the classification of organism by 5 kingdom. 5 kingdom द्वारे आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अशा प्रकारे काय करू शकतो, क्लासिफिकेशन करू शकतो. आता आपल्याला पुढे एका एका किंगडमचं काय पाहायचंय, क्लासिफिकेशन पाहायचं आहे. आपल्याला यामधला फर्स्ट किंगडम जो आहे तो त्याचं क्लासिफिकेशन पाहायचंय, तो कोणता आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक पाहायचे. फर्स्ट किंगडमचे किंगडम मोनेरा हे आपल्याला आता पाहायचं आहे.